या दोन्ही बंधूंसाठी, त्यांच्या पक्षांसाठी ही युती ही अपरिहार्य होती. शेवटी कसं असतं की राजकारणात सर्वात महत्वाचं असतं ते स्वार्थकार्य. स्वार्थ असतोच, म्हणजे पक्ष कोणताही असो, विचार कोणताही असो, स्वार्थाला पर्याय नसतो त्यांच्याकडे. मराठी माणूस हा जरा जास्त संवेदनशील आहे आपल्या स्वतःच्या अस्तित्वाच्या, स्वतःच्या भाषेच्या, स्वतःच्या संस्कृतीच्या बाबतीत. आता उद्धव ठाकरेंनाही मुंबई याची कल्पना आलेली आहे की 10 आमदार जरी आपण निवडून आणू शकलो एकट्या मुंबईतून, तरी सुद्धा महानगरपालिकेची सत्ता टिकवणं हे मोठं आव्हान आहे. आपण आमने सामने लढलो तर आपल्याला फटका बसू शकतो. आपल्या हाती असलेल्या आपण 2 नगरपालिका गमावल्या, तसं पुन्हा घडू शकतं महानगरपालिकांच्या बाबतीत. एवढं चाणक्षपण एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नक्कीच आहे. मला असं वाटतं की राज ठाकरे एक वेगळं रसायन आहे खरं तर. म्हणजे मगाशी मी एक जो उल्लेख केला की 0 आमदार, 0 नगरसेवक, 0 खासदार, यावरून त्यांना हिनवणारी लोक एक विसरतात. शिंदेच्या शिवसेनेचा कोणताही नेता किंवा भारतीय जनता पार्टीचा आशिष शेलार वगळता कोणताही नेता राज ठाकरेंच्या विरोधात अवाक्षर उच्चारताना दिसत नाहीये. मुंबई मनपात ठाकरेंसाठी साधं सोपं असं काही राहिलेलं नाहीये. कोणतीही निवडणूक त्याची नव्हतीच त्यांच्यासाठी. कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये केलं होतं. आणि खरं तर याच वक्तव्यानंतर शिवसेना, ठाकरे गट आणि मनसेच्या युतीच्या चर्चा सुरू झाल्या. आणि अखेर आज म्हणजे 24 डिसेंबर 2025 ला दोन्ही पक्षांची किंवा दोन्ही नेत्यांनी आता अधिकृत युती जाहीर केली आहे. पण महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ही युती झाल्यामुळे जरी मनसैनिक किंवा शिवसैनिक हे आनंद व्यक्त करत असतील, तरी या युतीमागचं नेमकं राजकारण काय आहे, हे खरंच बेरजेचं राजकारण आहे की भावनेचं राजकारण आहे. आणि ज्या पद्धतीने दोन्ही पक्षांकडून, मनसे आणि शिवसेनेकडून मराठीचा मुद्दा किंवा महाराष्ट्र हिताचा मुद्दा पुढे करण्यात आला, त्या मतदारांना त्यांना पटवून देणं किंवा भावनेचं राजकारण आहे की बेरजेचं राजकारण आहे हे पटवून देणं हे आव्हान असणार आहे. आणि त्यासोबतच नाशिक असेल, पुणे असेल आणि MMR रिजन मधल्या महापालिका असेल, इथेही हे दोन्ही बंधू बारकाईने लक्ष घालतील का, या आणि अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार तुलसीदास भोईटे सर जोडले गेलेले आहेत. सर नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचं द पॉलिटिक्स मध्ये. येस सर, सगळ्यात पहिला प्रश्न तर माझा हाच आहे की ठाकरे बंधूंची झालेली ही जी युती आहे ती 2024च्या विधानसभा निवडणुकांनंतरची सगळ्यात मोठी राजकीय घडामोड म्हणावी लागेल का? कारण ज्या पद्धतीनं शिवसेना शिंदे गट म्हणजे शिवसेनेतून शिंदे बाजूला झाले, त्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवसेना ही कमकुवत झाली आहे, म्हणजे ठाकरे सेना कमकुवत झाली असं बोललं गेलं. त्यात आता उद्धव ठाकरेंना मिळालेली राज ठाकरेंची साथ हे महापालिकेत उद्धव ठाकरेंना तारू शकेल का? आताच शीतल तुम्ही जे उल्लेख करत आहात की महाराष्ट्राचं हित, महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी ते पक्षाचे धोरणं असतातच, त्यानुसार ते बोलतातच. मात्र जसा तुम्ही उल्लेख केलात की शिंदे, एकनाथ शिंदे शिवसेनेतून फुटले. शिंदेची शिवसेना हीच शिवसेना, धनुष्यबाण शिवसेनेची निशाणी त्यांच्याकडे. आणि ठाकरेंच्या शिवसेनेला लोकसभेत तर चांगलं यश मिळालं, मात्र विधानसभेत त्यांना मवियाचा जो फटका खायला लागला. त्यानंतर मुंबई महानगरपालिका निवडणूक ही खूपच महत्वाची आणि एक प्रकारे अस्तित्वाची लढाई मानली गेली. आता योगायोगा आहे की सारं काही त्यांच्या अनुकूल असं घडत गेलं की ज्या मुद्द्यावर सध्या त्यांनी भर दिलेला आहे. राज ठाकरेंसोबत एकत्र येताना मनसे शिवसेना युती घडवताना, म्हणजे ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती घडवताना मराठीत्वाचा मुद्दा, म्हणजे हिंदुत्व होतच, ते मधल्या काळात झाकोळलं गेलं. मराठीत्वाचा मुद्दा पुढे नेत मराठी माणसांसाठी आम्हाला पुढे यायचा आहे. अगदी राज ठाकरेंनी पहिली जी मुलाखत दिलेली महेश मांजरेकर, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते यांना, त्या मुलाखतीत जे सुतोवाच झालेलं, खरं तर त्या मुलाखतीत ते भारतीय जनता पार्टीविषयी सुद्धा सकारात्मक बोलले होते. असं नव्हतं की फक्त, आता कसं आहे की ठाकरेंची युती जुळली, 2 ठाकरे एकत्र आले, ठाकरे युती होते, तर फक्त तो मुद्दा जास्त मांडला जातो. मात्र तेव्हा दोन्ही पर्याय राज ठाकरेंनी खुले ठेवले होते. आता ती जेव्हा युती पुढे जाते
तुम्ही आठवा फक्त अनुकूल घटनांची कशी रांग लागली, एक मालिकाच झाली. हिंदी सक्ती, कबूतरखाना, यातला कोणताही विषय तसा यांनी शोधून काढलेला का? ठाकरेंनी तसं नव्हतं. हिंदी सक्तीचा निर्णय शिंदेच्या शिवसेनेचे नेते असलेल्या दादा भुसेंच्या खात्याचा. कबूतरखान्याचा विषय भाजपा आणि शिंदेच्या शिवसेनेकडून विधिमंडळात आला. त्याला उत्तर दिलं उदय सामंतांचा किंवा परिपक्व मुरब्बी नेत्यानं, मंत्र्यानं. कबूतरखाने बंद करण्याचा आदेश त्यांचा, तिकडे जसा दादा भुसे यांचा. म्हणजे एक प्रकारे मराठी मनाला खुपेल अशा प्रकारच्या या घटना होत्या. त्यात आत्ताच परवाचं पराग शाह, महाराष्ट्रातले सर्वात श्रीमंत आमदार, सर्वात श्रीमंत बिल्डर आहेत ते, घाटकोपरमधून निवडून जातात. त्यांनी त्या रिक्षा चालकाला मारहाण केली. म्हणजे जीवनात या माणसानं कधी रिक्षाला स्पर्शही केला नसेल, एवढे ते श्रीमंत आहेत ते. हे सारं जे घडतंय त्यातून विशेषतः मुंबई महानगर जो प्राधिकरणाचा परिसर आहे, MMRDA रिजन ज्याला म्हणतात, त्यातही पुन्हा आपल्या राजधानीचे शहर असणाऱ्या जिथं मुंबई महापालिका आहे, त्या महानगरपालिकेच्या हद्दीतील मराठी माणूस हा जरा जास्त संवेदनशील आहे आपल्या स्वतःच्या अस्तित्वाच्या, स्वतःच्या भाषेच्या, स्वतःच्या संस्कृतीच्या बाबतीत. आणि शिवसेनेचा USP स्थापनेपासूनच मराठी माणूस राहिलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा 2006 स्थापनेपासूनच त्याच मुद्द्यावर भर देत आली आहे. आणि आता हे सारं पुन्हा मनसेची वाताहत सांगायलाच नको. 2007च्या निवडणुकीतील यशापासून या 2009च्या 13 आमदारांपासून 0 आमदार, आणि आता शेवटचा जो नगरसेवक उरलेला तो सुद्धा शिंदे घेऊन गेले, त्यामुळे 0 नगरसेवक. या स्थितीत दोन्ही बंधूंसाठी, म्हणजे 20वर आमदार पोहोचलेल्या उद्धव ठाकरेंसाठी, त्यांच्या ठाकरेंच्या शिवसेनेसाठी, आणि 0 आमदार, 0 खासदार, 0 नगरसेवक असणारी एकदम हिनवत नाहीये. केवळ आमदार खासदारांच्या संख्येवरून कुणाचं बळ ठरत नसतं, ते वेगळं बळ असतं, लोकांमधलंही बळ असतं. मात्र वास्तव मांडतोय फक्त की संसदीय राजकारणात लोकप्रतिनिधी किती आहेत ते सुद्धा महत्वाचं असतं. त्यानुसार बोलतोय या दोन्ही बंधूंसाठी, त्यांच्या पक्षांसाठी ही युती ही अपरिहार्य होती, हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. आणि त्यातून ते घडलेलं दिसतंय. मग आधी हात झिडकारणं असेल किंवा हात आता स्वीकारणं असेल, त्यातून शेवटी किती मजबूतीनं ते हात धरून चालतात आणि या निवडणुकीला सामोरं जातात, यावर त्यांचं पुढचं राजकारण, त्यांचं अस्तित्व किती प्रभावी, किती कमजोर ते ठरणार आहे. शीतल. सर, तुम्ही खरं तर यामध्ये उल्लेख केला की MMRDAचे जे काही रिजन असतील आणि त्याआधी पण अनेकदा हात पुढे गेले पण हात झिडकारले, याचा उल्लेख खरं तर करायचा तर 2017ची जी नाशिक महापालिका निवडणूक होती त्यावेळेस मनसेकडून शिवसेनेला प्रस्ताव देण्यात आला होता की युतीच्या संदर्भातला, पण तसं शिवसेनेनं काही तसं केलं नाही, शिवसेनेनं युती केली नाही. या उलट त्यावेळेस शिवसेनेचेच काही आमदार जे होते, सॉरी, मनसेचे काही आमदार जे होते ते शिवसेनेसोबत गेले होते. मग इतकं सगळं झालं, त्यावेळेसही युतीचा प्रस्ताव देण्यात आलेला, त्यानंतरही बऱ्याच घडामोडी झाल्या. पण आता विशेषतः असे कोणते मुद्दे ज्यामुळे एकदम अपरिहार्य असं वाटलं युती करण्यासाठी, अपरिहार्य राहिली युती? एक लक्षात ठेवलं पाहिजे की त्यावेळी शिवसेना ज्या सुस्थितीत होती त्यातून त्यांना तसं वाटणं स्वाभाविक आहे असं मला वाटतं. जसं आता शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये चाललेलं आहे की लोकसभेला शरद पवारांनी चमत्कार घडवलेला. स्ट्राईक रेट सर्वाधिक होता. 0 अजित पवारांचे होते, एकच, माफ करा, 0 नव्हते, 1 होते, सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष. विधानसभेला अजित पवारांनी चांगला स्कोर केला, 10वर फक्त शरद पवारांचं तुतारीची झेप राहिली. याचा जर विचार केला तर तिकडे ज्या पद्धतीनं गरजेतून दोघं एकत्र येताना दिसतायत, आता सध्या तरी मी असं म्हणतो येताना दिसतायत, अजून काही एकत्र आलेले नाहीत. इथं सुद्धा तुम्ही नाशिकचं उदाहरण दिलं, मनसेचा तो सुवर्ण काळातील तिकडचं संख्याबळ, तिकडची सत्ता महानगरपालिकेतील, ती आठवा तुम्ही. जिथं तुम्ही आहात पॉलिटिक्सचं कार्यालय त्या पुण्यातील, तुम्ही त्यांचं बळ एकेकाळचं आठवा. एकेकाळचं म्हणावं लागतं, खरं जास्त वर्ष झाली नाहीत, 20 वर्षांचा प्रवास आहे. पण हे घडलं, आणि घडलं त्यातून बिघडलं सुद्धा. कारण त्याच वेळी आता तुम्ही जो म्हणताय की तेव्हा ठाकरेंनी स्वीकारलं नाही, उद्धव ठाकरेंनी.
आता स्वीकारलं. म्हणजे तो मुद्दा सुद्धा अनेकदा भारतीय जनता पार्टी ट्रोलिंगसाठी वापरते ठाकरे बंधूंच्या. किंवा तेव्हा त्यांना गरज नव्हती, तुम्हाला काही विचारलं नाही, तुम्ही हात पुढे करायचा, ते झिडकारून टाकायचे. त्याचं कारणच ते आहे की आता उद्धव ठाकरेंनाही मुंबईत याची कल्पना आलेली आहे की 10 आमदार जरी आपण निवडून आणू शकलो एकट्या मुंबईतून, तरी सुद्धा महानगरपालिकेची सत्ता टिकवणं हे मोठं आव्हान आहे. लक्षात ठेवा, भारतीय जनता पार्टी 2017लाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या सत्ता काळातच महानगरपालिका ठाकरेंकडून हिरावून घेण्यापर्यंत पोहोचली होती. अवघ्या 2 जागा त्यावेळी भाजपाला कमी पडलेल्या. ठाकरेंनी 84, फडणवीसांच्या भाजपानं 82 जागा मिळवलेल्या. अर्थात पुढे ठाकरेंनी बळ वाढवलं, अगदीच मनसेचे 6 नगरसेवक त्यांनी फोडलेले, त्यामुळे ते 95 वर गेले. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर ते 84 वर होते, भाजपा 82 वर होती. ती भाजपा आता जेव्हा अधिकच बलशाली होऊन, आणि पुन्हा तेव्हा अखंड शिवसेना होती, आता एकनाथ शिंदे फुटलेले आहेत, ज्यांनी स्वतःचं बळ एक स्वतंत्र तयार केलेलं आहे, दाखवलेलं आहे, ते भाजपा सोबत जर असतील तर अजित पवारांना ते सोबत घेत नाहीयेत. पिंपरी चिंचवड पुण्याप्रमाणेच मुंबईतही, त्यामुळे मी तो उल्लेख टाळला. त्या परिस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मुंबई महापालिका टिकवणं हे तसं सोपं नाही, अवघड, म्हणजे अति अवघड आहे खर तर. या परिस्थितीत बेरीज कुठे होऊ शकते, तर मनसेसोबत. आता अनेकांना प्रश्न पडेल, अहो पण त्यांनी वजाबाकी केली ना, मवियामध्ये ते होते, काँग्रेस सोबतीला होती, शरद पवारांची राष्ट्रवादी होती, मग ती मोठी वजाबाकी आणि इकडे मात्र बेरीज ही महत्वाची का? त्याचं कारण अगदी सुस्पष्ट आहे की शेवटी शिवसेना असेल, दोन्ही शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, या महाराष्ट्रातील तिन्ही प्रादेशिक पक्षांचा कोर वोटर जो आहे तो मराठीच आहे. या पक्षांच्या नेत्यांनी कितीही उड्या मारू द्या, कितीही भाषण करू द्या, डायलॉग मारू द्या, यांचा कोर वोटर हा अमराठी क्वचितच असतो. तो येतो तो त्यांच्यासाठी बोनस असतो. अमराठी मतदार यांना तेवढं आपलं बनत नाहीत, हे वास्तव आहे. आणि मराठीवादी भूमिकेशिवाय यांना पर्याय नाहीये. आणि त्यात जर अशा परिस्थितीत की शिंदे जी काही मतं घेतील, ठीक आहे, चला, विधानसभेला सुद्धा त्यांना काय फार तसं ठाकरेंपेक्षा जास्त पुढे जाता आलं नाही मुंबईत, तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीची 28% मतं आणि शिंदेची मतं जर आपण एकत्र केली तर विजयाचा फॉर्म्युला होऊ शकतो जवळपास. त्यात 32% असतील एकट्या मुंबईतली मतं भाजपाची. त्या परिस्थितीत मग सत्ता टिकवायची कशी? मग कुठेतरी मोठी बेरीज करणं येतं. म्हणजे 2+2+1 ची 5 ची बेरीज, आणि मग 4+5 9 ची बेरीज. त्यावेळी 5 चा आकडा येत असेल तर 2+1 3 ला थोडं वेगळं पाडता येतं, सोडता येतं, त्याची वजाबाकी चालते. हे उद्धव ठाकरेंना कळणे इतके ते चाणाक्ष नेते आहेत. राज ठाकरेंना सोबत घेण्यामागे आणखी एक मुद्दा म्हणजे लोकसभा निवडणुकीत संविधान बचाव नरेटिव्ह मवियाचं चाललं, होट जगचं महायुतीचं नरेटिव्ह, भाजपा महायुतीचं विधानसभेला चाललं. या निवडणुकीत तसं पाहायला गेलं तर मुद्दा नाहीये. वोट जिहाद पुन्हा भाजपा चालवू पाहत आहे. आशिष शेलारांनी आक्रमकतेने मांडलं, अमित साटम ते पुढे नेतात आहे, वर्सोवा पॅटर्न बोलतात आहे. परंतु तरी सुद्धा नवा मुद्दा कोणता, तर ठाकरेंनी आणलेला मराठीचा मुद्दा जो आहे, मुंबई वाचवण्याचा तसा जुना मुद्दा, मात्र दर मनपाला त्यांना फायद्याचा ठरलेला मुद्दा, म्हणजे हा अपवादात्मक मुद्दा आहे. जसं राम मंदिर काही निवडणुका चालून गेलं त्या पद्धतीने हा मुद्दा मला वाटू लागलाय की मुंबई वाचवा, मराठी माणसाचीच मुंबई टिकवा. तो मुद्दा शिवसेनेच्या स्थापनेपासून आज तागायत शिवसेनेला फायद्याचा ठरलाय. तोच मुद्दा घेत ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. त्यांना अपेक्षा अशी असावी की मराठीत्वाच्या मुद्द्यावर एक लाट उसळू शकते. शिवसैनिक, मनसैनिक जे सततच्या धक्क्यांमुळे विधानसभेतल्या, आता नगर पंचायत आणि नगरपालिका ते गंभीरतेने लढलेच नाहीत खरं, राज ठाकरेंनी फॉर्मच दिले नव्हते, मात्र त्या धक्क्यांमुळे
थोडेसे हिरमुसलेल्या शिवसैनिक आणि मनसैनिकांना आज सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की एक उत्साह दिसत होता, ऊर्जा दिसत होती. आणि मराठी मतदारांमध्ये सुद्धा यातून आपल्यासाठीची लाट तयार करता येईल का, अशी रणनीती जर ठाकरे बंधूंनी ठरवली असेल तर मला वाटतं त्याचा त्यांना फायदा होऊ शकेल आणि त्यातूनच ते एकत्र आलेले आहेत. सर यामध्ये आपण म्हणजे तुम्ही वारंवार जो मराठी मतदारांचा उल्लेख केला त्यावरून मला हे विचारावंसं वाटतं की मुंबईमध्ये साधारण 38% मराठी मतदार आहेत आणि त्यावरती खरं तर दावा करणारा भाजप सुद्धा आहे, शिंदेची शिवसेना सुद्धा आहे, मनसे तर आहे, शिवसेना ठाकरेंची सुद्धा आहे. मग असं सगळं चित्र असताना कितीही यांनी युती केली असेल तसं आजच्या घडीला, तरी हा मराठी मतदार सगळ्यांचा विचार करता कोणाकडे जास्त झुकू शकतो? कारण की आता युती तर झालेली आहे. पण असं असताना शिंदे पण आहेत तिकडे. त्यामुळे मराठी मतदारांमध्ये सुद्धा पुन्हा विभाजन होऊ शकतं का? 100% एक लक्षात घ्या, एक तर अगदी दिवंगत बाळासाहेब ठाकरे हयात होते, ते शिवसेनेचं नेतृत्व करत होते ना शीतल, तेव्हा सुद्धा एकतर मुळात कसं असतं, आपल्याकडे मतदानाला 100% मतदार बाहेर येत नाही. मग त्याला मराठी कशी अपवाद असते? तेवढे येत नाहीत. जे मतदान होतं त्यातले 100% काही ठाकरे एकटे ठाकरे करत नाहीत. बाळासाहेबांच्या वेळी पण तसं नव्हतं. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंसाठी तसं होईल अशी अपेक्षा बाळगणं अवास्तव होईल, अतिरंजित होईल. तसं होऊ शकत नाही. दुसरं काय आहे की शिंदेच्या शिवसेनेकडे ठाकरेंच्या तुलनेत मुंबईत तसं बळ कमी आहे, हे मान्य करावं लागेल. परंतु ते जे काही मतं घेतील ती शिवसेनेच्या कोट्यातलीच घेणार की नाही, त्यामुळे तिकडे सुद्धा वजाबाकी दिसते. भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं नियोजनबद्ध रणनीती ते आखतात, ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या समाज घटकांना, अगदी मायक्रो समाज घटकांना ते लक्ष ठेवून त्यांना जोडण्याचे प्रयत्न करताना दिसतात, त्यांनी मराठी मतदारांमध्ये सुद्धा आपले काही नेते असे काही आकर्षणाचे केंद्र तयार केलेले आहेत की त्यातून त्यांना सुद्धा मराठी मतदार अगदीच कमळ नकोच असं नाही. त्यातही पुन्हा अपरिहार्यपणे म्हणजे बोलू नये असं म्हणतात पण बोलावं लागतं की ब्राह्मण मराठी मतदार जे आहेत त्यातील एक बहुतांश मोठा वर्ग हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर किंवा अन्य काही मुद्द्यांवर हा भाजपासोबत आहे. त्यामुळे तो तर जाणारच की नाही. विलेपार्ल्यासारख्या मतदारसंघात आपल्याला त्याचं प्रतिबिंब उमटलेलं दिसतं, त्याचं फायदा झालेला दिसतो भाजपाला. परंतु एक मात्र नक्की सांगेन की मुंबईतला मराठी माणूस निवडाची वेळ आली की ठाकरेंना, शिवसेनेलाच पहिली पसंती देतो, हे आजवरच्या निवडणुकांमधून दिसून आलेलं आहे. त्यामुळे यांच्याकडे जातील, त्यांच्याकडे जातील, मात्र एक मोठा वर्ग तो शिवसेनेकडेच, मनसेकडेच, ठाकरेंकडेच येईल, हे मात्र आत्ताच्या परिस्थितीत नक्की मानावं लागेल. आणि त्यात जर राज ठाकरेंची म्हणजे अगदी मुलूक मैदानी तोप गरजायला लागली, त्यांनी योग्य पद्धतीनं ज्याची चुणूक त्यांनी आज दाखवलेली आहे की फडणवीसांचे सुद्धा अनेक व्हिडिओ माझ्याकडे आहेत असं सांगत त्यांनी जो एक प्रोमो चालवला आहे आपल्या मीडियाच्या भाषेत सांगायचं तर, त्याप्रमाणे ते जर काही करत गेले तर त्याचा मोठा फायदा या नव्या युतीला होऊ शकतोय, ठाकरे युतीला होऊ शकतोय. मराठी माणसांमध्ये जर मराठीत्वाची लाट उसळली, कबुतरखाना, हिंदी सक्ती, रिक्षा चालकाला मारहाण, इतर अनेक मुद्दे, मुंबईतून उद्योग गुजरातेत जाण्याचे जे आरोप आतापर्यंत होत राहिले, बुलेट ट्रेन आणि इतर अनेक असे मुद्दे आहेत की ज्याचा जर व्यवस्थित दारुगोळ्यासारखा उपयोग करून घेतला गेला तर मनसे आणि शिवसेना या ठाकरेंच्या पक्षांना त्याचा मराठी माणसांची मतं मिळवण्यासाठी फायदा होऊ शकेल आणि मराठी माणसाचा तराजू हा ठाकरेंच्या बाजूनी, ठाकरे युतीच्या बाजूनी जास्त झुकलेला दिसू शकेल. सर आपण मुंबई महापालिकेबद्दल तर प्रामुख्याने बोललोच, पण इतरही जसं काही MMR रिजन मधल्या काही महापालिका आहेत, नवी मुंबई सुद्धा आहे. या सगळ्या महापालिकांमधलं जर चित्र पाहिलं तर तिथे आता भाजपने म्हणजे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचं जर पाहिलं तर जागा वाटपाचा तिढा होता, हे सगळं आपल्याला पाहायला मिळालं सगळ्या एकूण मुंबईमधलं. पण आता जेव्हा ठाकरेंची युती झाली आहे त्यानंतर मात्र या MMR रिजन मध्ये पाहिलं तर शिंदेची जी आहे ती ताकद ठाण्यामध्ये भरपूर आहे. तर त्या मानाने आता तिथे भाजप जागा वाटप करताना कसं करेल किंवा एकूणच इथे युती करणं, आता शिंदेसोबत युती करणं ही अपरिहार्य भाजपसाठी सुद्धा आहे का? म्हणजे शिंदेसोबत जुळवून घेणं आता ठाकरेंच्या युतीमुळे.
यात दोन प्रकारे आपल्याला विचार करता येईल. म्हणजे गंमत वाटेल तुम्हाला, मात्र एक लक्षात ठेवा की शेवटी राजकारण हे फक्त आपण विचार करतो तसं जे ऑन द रेकॉर्ड होतं तसंच नाही, ऑफ द रेकॉर्ड पण बरंच काही पडद्यामध्ये घडत असतात. तसंच आकड्यांचे खेळ हे चित्र विचित्र प्रकारे बदलतात. तिकडे 2+2 4च होत नाही, काही वेळा ते 5 होतात किंवा 3ही मानले जातात. आता एक लक्षात घ्या की शिंदेना बरोबर घेणं हे भाजपाची अपरिहार्यता आहे का, किंवा भारतीय जनता पार्टीशी जुळवून घेत युती करूनच लढणं ही शिंदेची अपरिहार्यता आहे का? दोन्ही बाजूने जर तुम्ही विचार कराल तर ठाणे, तुम्ही आत्ताच उल्लेख केलात की शिंदेचा बालेकिल्ला, बरोबर आहे, शहर त्यांचा बालेकिल्ला आहेच. जिल्ह्यासाठी मात्र तसं त्यांचा गृह जिल्हा असूनही म्हणता येत नाही, कारण भारतीय जनता पार्टीनं आमदारांचे संकेत 2024ला शिंदेच्या शिवसेनेला मागे टाकलं, हादरे दिले, स्वतःचे जास्त निवडून आणले. त्यामुळे त्यानंतर ज्या आता नगरपंचायती नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या, त्यात बदलापूर आणि अंबरनाथ शिंदेचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघातील दोन या ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये, तिथं काय दिसलं, तिथं भारतीय जनता पार्टीनं आपले नगराध्यक्ष बसवले. आता ठीक आहे की ते शिवसेनेचे मूळचे होते वगैरे वगैरे, परंतु आता त्याला काही कोणी भाऊक करून घेत नसतं. शेवटी ते कमळावर आले, ते भाजपाचेच आहे. शिंदेचा तिथे पराभव झाला. त्यातून काय की आपण आमने सामने लढलो तर आपल्याला फटका बसू शकतो. आपल्या हाती असलेल्या आपण 2 नगरपालिका गमावल्या, तसं पुन्हा घडू शकतं महानगरपालिकांच्या बाबतीत. एवढं चाणक्षपण एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नक्कीच आहे. त्यातून मग ठाणे त्यांचं स्वतःच, ज्याचा उल्लेख बालेकिल्ला झाला, ते कल्याण डोंबिवली जिथे रवींद्र चव्हाण इरेला पेटलेले, की स्वतंत्र लढणार, भाजपाचाच महापौर बसवणार, ती महापालिका. पुढे गेलं तर भिवंडी महापालिका. या ठिकाणी शिंदेच्या नेत्या कार्यकर्त्यांनी तसंच भाजपाच्या नेत्या कार्यकर्त्यांनी स्वबळाची तयारी केली होती. मात्र आता त्यांना युती करून लढायचे वेध यासाठी लागले. शिंदे आता त्यांच्या लोकांना चुचकारू यासाठी लागले, कारण त्यांनी बदलापूर अंबरनाथची पुनरावृत्ती नको असणार. नवी मुंबईत सुद्धा आता पर्याय नाहीये त्यांना. आता इकडे आपण येऊया मुख्य मुंबई महापालिका. इथं शिंदेसाठी भाजपा ही अपरिहार्य आहे, कारण शेवटी स्वतःच तेवढं बळ नाहीये. त्यांनी नगरसेवक फोडलेत 56, पण त्यापैकी अनेक वॉर्ड हे राखीव झालेत, महिला राखीव, ओबीसी राखीव. त्यातून त्यांच्याकडे 40-43 पर्यंत 2017ला निवडून आलेले नगरसेवक असतील, माजी नगरसेवक. परंतु त्यांच्या बळावर निवडणूक जिंकता येऊन महापालिकेवर शिवसेनेचा भगवा कायम ठेवता येईल एवढं बळ नसल्याची वास्तविकता ही शिंदेना नक्कीच असणार. त्यातून मग भारतीय जनता पार्टी सोबत लढून जास्तीत जास्त मिळवायचं, जास्तीत जास्त कमवायचं आणि बळ राखायचं, अशा प्रकारची त्यांची रणनीती असू शकते. मात्र त्याच वेळी भारतीय जनता पार्टीला खर तर स्वबळावर सत्ता आणायची आहे. आजवर मुंबई महापालिकेच्या इतिहासात भारतीय जनता पार्टीचा त्या आधीच्या जनसंघाचा महापौर झालेला नाही. तो यावर्षी बसवायचा आहे. संघाचं शताब्दी वर्ष झालं आता. त्या वर्षात महापौर झाले पाहिजे या वर्षात, तर त्यांना स्वबळ पाहिजे होतं. आता स्वबळ नाही तर किमान मग 160 तरी जागा लढवाव्यात असा भाजपाचा अट्टहास आहे. शिंदेना ते मान्य नाही. त्याच्या पुढे जात जर या ठाकरे युतीमुळे मराठी मतांचं ध्रुवीकरण होत आहे, हे भारतीय जनता पार्टीचा जो भर असतो, डेटा गॅदरिंगच ते करत नाही, डेटा मायनिंगच करत नाही, ते डेटा अनालिसिस करतात, अगदी मायक्रो अनालिसिस करतात. त्यातून जर त्यांच्या लक्षात आलं नाही ऐन वेळी, अर्थात हे जर तरच सांगतोय मी, शिंदेच्या शिवसेनेला मराठी मतांमध्ये वजाबाकी करण्यासाठी त्यांनी जर स्वतंत्र लढवलं तर 2014ला तसं केलंय भाजपानं, म्हणजे मराठी मतांसाठी वगैरे नाही, थेट त्यांनी अखंड शिवसेनेला जोर
जोरानं धक्का दिलेला ऐनवेळी, नंतर राष्ट्रवादीनं काँग्रेसला दिलेला, सर्व पक्ष स्वबळावर लढले, अशी ही 1990 नंतरची पहिली निवडणूक ठरलेली. हे जर तुम्ही लक्षात घ्याल तर अपरिहार्यता कुणासाठी आणि कोणत्या स्वरूपात आपल्या समोर येईल, शिंदेना वेगळं लढवणं, हे भाजपासाठी मराठी मतांमध्ये फूट पाडण्याची अपरिहार्यता असू शकते का? एक नाही, अनेक पर्याय आपल्या समोर यावेळी दिसत आहेत. सर, तुम्ही मुंबईच्या महापौर पदाचा इथे उल्लेख केला बोलताना, म्हणून त्याच्यावरनं मला एक विचारावासा वाटतोय प्रश्न, की मध्ये आशिष शेलारांनी एका ठिकाणी बोलताना म्हणजे त्यांना विचारण्यात आलं की महापौर हा मराठी असणार का? एकीकडे शिवसेना आणि मनसे, म्हणजे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे म्हणते महापौर मराठीच राहणार, मराठाच होणार. तर एकीकडे भाजपच्या अशा म्हणजे नेत्यांकडून बोललं जातं की हिंदू होणार, मराठी असं कुठेही त्यांच्याकडून उल्लेख केलेला म्हणजे दिसून आला नाही त्या उत्तरात तरी. मग या सगळ्यामध्ये भाजपची नेमकी भूमिका काय, याबद्दल तुम्ही काय सांगाल महापौर पदाला घेऊन? कुठे ते स्पष्टपणे नाही म्हणत आता नाहीत कारण मराठाच किंवा काय, पण म्हणतात हिंदू आणि मराठा काही वेगळा आहे का मग, असं म्हणतायत ते. नाही नाही, त्यांना शेवटी स्वाभाविक आहे की त्यांचा कोर वोटर हा फक्त मराठी नाहीये ना, तो उलट कमी आहे. उत्तर भारतीय, राजस्थानी, गुजराती, मारवाडी हे त्यांचे कोर वोटर आहेत. म्हणजे मराठीच महापौर असणार. आता मराठी महापौर असेल च नाही त्यात, असं थोडस ते लाजत मूर्खत काही नेते बोलू लागलेत, नाही असं नाही. मात्र त्यात तो ठामपणा नाहीये जो ठाकरेंकडे दिसतोय. म्हणजे कोणताही दोन्ही पक्षांचा नेता ठामपणे सांगू शकतोय की ठाकरे युतीचाच आणि मराठीच महापौर होणार, हे ठामपणे सांगितलं जात आहे. मुळात काय झालं एक लक्षात घ्या यातलं, की आधी आशिष शेलारांनी, त्यानंतर अमित साटमांनी मुंबई अध्यक्ष म्हणून काम करताना व्होट जिहादचाच अजेंडा या निवडणुकीत सुद्धा वापरायचा जो सुरुवात केली, त्यातून मग मुंबईचा महापौर तुम्हाला खान पाहिजे का, गल्लोगल्ली खान निवडून येतील, वॉर्डात खान असतील, परत तुम्हाला प्रत्येक रस्ता मोहम्मद अली रोड होईल, अशी एक जी भीती निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यातून मग आमचा महापौर तर मराठीच, आता तुम्ही तुमचं सांगा. या पद्धतीचं म्हणजे ठाकरे युतीकडून हे जे बजावण्यात आलं, त्यानंतर आता त्यांना प्रश्न विचारला जातोय, ते ठामपणे बोलू शकत नाहीयेत, कारण त्यांचं समीकरण जे आहे ते काही केवळ मराठी मतदारांचं नाहीये. त्यांना अमराठी मतदारांना असं दूर लोटून चालणार नाहीये. हे लक्षात घेतलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल शीतल, की महापौर पदाचा मुद्दा त्यांनीच चर्चेत आणला आणि आता तो त्यांच्यासाठी काहीसा अडचणीचा ठरतोय. शीतल, सर, या सगळ्यानंतर आपण आता राज ठाकरेंच्या भूमिकेकडे येऊयात, कारण की आपण जसं शिवसेनेमध्ये म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेनेपासून ते वेगळे झाले, त्याच्यानंतर आपण पाहिलं ज्या प्रकारे त्यांनी मनसेची स्थापना केली आणि तेव्हापासून ज्या पद्धतीनं शिवसेना आणि मनसे हा संघर्ष होता, तो आता कुठेतरी संपलाय असं म्हणताच येईल. पण या सगळ्यामध्ये इथपर्यंत पोहोचेपर्यंत राज ठाकरेंनी ज्या ज्या प्रकारच्या भूमिका घेतल्या किंवा बदलत्या भूमिका घेतल्या सतत, मग त्यात मध्येच भाजपला पाठिंबा दिला, मध्येच मोठमोठ्या स्तरावर म्हणजे उद्धव ठाकरेंवरती टीका केली, आरोप प्रत्यारोपही झाले, आणि या सगळ्यानंतर युती केली आहे. या सगळ्याकडे कसं पाहता, राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिका लक्षात घेता त्यांना याचा फटका बसू शकतो का, की मतदाराचा विश्वास त्यांच्यावर आहे की नाही, असं काय सांगता येईल? मला असं वाटतं की राज ठाकरे एक वेगळं रसायन आहे खरं तर. म्हणजे मगाशी मी एक जो उल्लेख केला की शून्य आमदार, शून्य नगरसेवक, शून्य खासदार, यावरून त्यांना हिनवणारी लोक एक विसरतात की ते वेगळं रसायन कसं प्रभावी ठरतं. की आजही तुम्ही जर पाहिलं असेल, लक्षपूर्वक ऐकलं असेल, तर संजय शिरसाटांपासून शिंदेच्या शिवसेनेचा कोणताही नेता किंवा भारतीय जनता पार्टीचा आशिष शेलार वगळता कोणताही नेता राज ठाकरेंच्या विरोधात अवाक्षर उच्चारताना दिसत नाहीये. मैत्री पाहिजे, ते कधी आले सोबत तर पाहिजेत. अर्थात आता याला गुण म्हणायचं की दोष, की ते प्रत्येकाला आपलेसे वाटतात आणि आपल्याकडे येऊ शकतात असं वाटतंय. उद्धव ठाकरेंकडे गेलेले असताना, अगदी आता तर अधिकृत युती जाहीर झालेली असताना सुद्धा तसं वाटतंय. त्याचं कारण असं आहे की राज ठाकरे हे यांचं व्यक्तिमत्व, यांचं वक्तृत्व हे अशा पद्धतीनं प्रभाव पाडतं की त्याचा
एक वेगळा प्रभाव समाज मनावर होत असतो. आता गर्दी जमवणं आणि ती मतांमध्ये बदलणं यासाठी संघटनात्मक बांधणी लागतात. तिकडे ते वजा होते, तिकडे त्यांना यश मिळत नाही. तिकडे उद्धव ठाकरे सरस ठरतात, त्यांची संघटनात्मक बांधणीची क्षमता सरस ठरते, हे वास्तव आहे. आता दोन्ही एकत्र आल्यामुळे स्वाभाविकरित्या तुम्ही एक लक्षात घ्या, मनसेला एकही आमदार, एकही खासदार निवडून आलेला नाही त्यांचा. मात्र उद्धव ठाकरेंची युती केल्यामुळे त्यांना या मनपा सभागृहात कदाचित आतापर्यंतच 2007 नंतरच सर्वाधिक संख्याबळ पाठवण्याची संधी मिळू शकते. तसंच उद्धव ठाकरेंनाही त्यांचं आधीचं बळ टिकवत पुढे जाण्याची संधी मिळू शकते. यापेक्षा चांगला पर्याय दोघांपुढे नव्हता, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आणि त्यात पुन्हा जर उद्धव ठाकरेंना आपलं मानू लागलेल्या मुस्लिम मतदारांची मतं टिकवण्यात जर उद्धव ठाकरे यशस्वी ठरले, तर मात्र ठाकरे युती ही मराठी आणि मुस्लिम अशा 2M फॅक्टरवर किंवा M2 फॅक्टरवर मुंबई महापालिकेत चमत्कार घडवू शकेल. मात्र त्याचवेळी मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीचा, त्यांच्या क्षमतेचा त्याची तुम्हाला आठवण करून देईन. कारण ज्या पद्धतीने लोकसभेतील मानहानीकारक पराभवानंतर त्यांनी गर्तेतून शिखरावर भाजपा महायुतीला पोहोचवलं, ते आपल्या समोर आहे. छोटे छोटे समाज घटक, इतर काही बाबींवर त्यांनी गंभीरतेनं काम केलं, सखोलतेनं काम केलं आणि पराभवाच्या गर्तेतून विजयाच्या महाशिखरावर विधानसभेला पोहोचवलं. आता निवडणूक, मतदान यातले घोळ, आरोप प्रत्यारोप ते काहीस बाजूला ठेवून या मुद्द्यावर मी बोलतोय, हे कृपया लक्षात घ्या. त्यामुळेच मुंबई मनपात ठाकरेंसाठी साधं सोपं असं काही राहिलेलं नाहीये. कोणतीही निवडणूक त्याची नव्हतीच त्यांच्यासाठी. उलट तुम्ही फक्त शिंदेकडे पाहता मराठी मतं कापू शकतील म्हणून. मुस्लिम मतांमध्ये समाजवादी पार्टी 150 जागा लढवण्याची घोषणा करते. MIMचे इम्तियाज जलील अचानक उद्धव ठाकरेच बाबरी मशीद पाडणाऱ्या पक्षाचे, मग मुसलमान जे त्यांच्या सोबत जातील ते बाबरीच्या पापात सहभागी होतील वगैरे वगैरे जे बोलू लागतात, स्वतंत्र लढण्याची गर्जना करू लागतात. काँग्रेस वेगळी होते, त्यांच्याबरोबर वंचित जाऊ शकते न जाऊ शकते अद्याप त्याचं नक्की नाहीये. परंतु शेवटी त्या घटकांची मतं काही प्रमाणात तरी वजा होत असताना उद्धव ठाकरे मराठी मतं, मुस्लिम मतं यांची सांगड घालत, आणि मी मराठी मतदार म्हणतो तेव्हा त्यात अनुसूचित जातींचे, अनुसूचित जमातींचे म्हणजे आदिवासी मतदार सुद्धा येतात, हे कृपया लक्षात घ्या. कारण मुंबईत जोगेश्वरी, दिंडोशी आणखी काही मतदारसंघांमध्ये ते आदिवासी मतदार सुद्धा पाड्यांवरचे एक घटक आहेच. त्यामुळे नेमकं काय घडेल, इंजिन आणि मशाल यांचा विजय होऊ शकेल की कमळच जास्त बहरेल धनुष्यबाणाच्या साथीनं? 15 तारखेला मराठी मतदार काय करतात, तसंच परप्रांतीय मतदार एक गठ्ठा मतदान करतात की आपल्या वेगवेगळ्या याच्यानुसार वागतात? मुस्लिम मतदार मनसे, भगवाधारी मनसे सोबत आल्यामुळे बदलतात की तसंच राहतात? आणि मला असं वाटतं 2019 वर्ष आलं नसताना महाराष्ट्राच्या राजकारणात, तर तुम्ही जो प्रश्न मूळ विचारलात की राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिका, त्यामुळे मतदार नाकारतील की स्वीकारतील? 2019 ते 2024च्या कालावधीमध्ये महाराष्ट्राने जे राजकारण पाहिलंय, सरडा काय, आपल्या प्रत्येकालाच लाज वाटावी असं आहे. त्यातून फार काही कुणाला खुपेल असं नाहीये. आणि यादी सुद्धा अनेक लोकांनी तसं केलेलं आहे. त्यामुळे फार काही त्याचं कुणाला वावडा असण्याची म्हणजे वाटेल असं वाटत नाही. त्यातही काँग्रेस लक्षात घ्या, इकडे मनसे त्यांना हिंसा करणारा पक्ष वाटतो, तिकडे केरळमध्ये त्यांची मुस्लिम लीगची युती असते. हे घडतं. भारतीय जनता पार्टीला सुद्धा वेगवेगळ्या पक्षांशी युती चालते. राष्ट्रवादीकडे ते 2019 मध्ये स्वतः आधी गेलेले, 72 तासांचं सरकार आधी केलेलं, मात्र काँग्रेसकडे गेले म्हणून ते ठाकरेंचं हिंदुत्व संपलं असं मानतात. होतं तसं.
राजकारण आहे. मगाशीच मी म्हणालो, आंधळा आदर्शवाद राजकारणात नसतो. एक किमान आदर्शवाद तरी असावा एवढी आपली अपेक्षा असते. ती सुद्धा भाबडीच असते. सर, शेवटचा एक प्रश्न माझा असा आहे की आपल्याला माहिती आहे की खरं तर काही राज्यांच्या एकूण बजेटपेक्षा जास्त बजेट हे मुंबई महापालिकेचं असतं आणि एवढी मोठी आर्थिक उलाढाल असताना या महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी प्रत्येक पक्ष हा जोरदार तयारीला लागतो आणि म्हणजे मोठ्या प्रमाणात संघटना बांधणी असू द्या किंवा स्थानिक पातळीवर कामाला लागतो. या सगळ्यामध्ये सगळ्याच पक्षांसाठी, फक्त ठाकरे बंधूंसाठी नाही, शिवसेना असेल, दोन्ही शिवसेना म्हणा, भाजप आणि इतर पक्षांसाठी सुद्धा, तिथे काँग्रेसने आता स्वबळाचा नारा दिलाय, सगळ्यांसाठीच या वर्षीची ही महापालिका निवडणूक किती आव्हानात्मक आणि महत्वपूर्ण ठरणार आहे? एकेका पक्षानुसार बोलायचं झालं तर लक्षात ठेवा, भारतीय जनता पार्टीसाठी 100% हे एक लक्ष कायम असतं, अगदी कायम असतं. त्यातून त्यांना 2029 स्वबळावर महाराष्ट्रात सत्ता आणायची. 2027ला पुनर्रचना होईल न होईल, झाली तर कशी होईल अद्याप स्पष्ट नाहीये. त्यामुळे त्याच्या आधारे मी काही बोलत नाही. मात्र जर झाली तर इकडच्या जागा वाढलेल्या असतील विधानसभेच्या. पुन्हा त्याआधी लोकसभा आलेली असेल. आताच एक देश एक निवडणूक होईल न होईल त्याबद्दल मी बोलत नाही. पुन्हा जे काही होईल त्यात MMRDA रिजन या राज्याचा मुख्यमंत्री ठरवणारा बळ असणारा विभाग आहे, हे तुम्ही आधी लक्षात घ्या. भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने कोकणात प्रभाव जास्तीत जास्त वाढवण्यासाठी रवींद्र चव्हाणांना आक्रमकरित्या देवेंद्रजींनी पुढे पाठवलेलं, पूर्ण कोकण त्यांनी पिसून काढला, तिथं आपले झेंडे वाढवले, त्याचा विचार तुम्ही कराल तर मुंबई महापालिकेत यश मिळवणं म्हणजे उर्वरित सर्व सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुन्हा पालघर, ठाणे सर्वांपेक्षा जास्त बळ मिळवण्यासारखं होईल. हे भाजपाचं, कारण तसं झालं नाही तर 100% पासून भाजपात अगदी किती स्वप्न असलं तरी स्वबळापासून दूर राहू शकते. दुसरं, शिंदेची शिवसेना. आता त्यांनी नगरपंचायत, नगर परिषदांसारख्या निवडणुकांचा दाखला देत, तिकडच्या यशाचा दाखला देत आम्हीच शिवसेना, आम्हीच ठाकरेंचे वारसदार असं जरी म्हटलं असलं तरी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक एका बाजूला आणि 28 महापालिकांच्या सर्व नगरपंचायती, नगर परिषदांच्या एका बाजूला अशी स्थिती आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत स्वतःचा झेंडा फडको न फडको ठाकरेंचा पराभव झाला पाहिजे. म्हणजे कोकणात एक वाईट म्हण आहे की मी विधवा झाली तरी चालेल, मात्र सवतीचा नवरा मिळाला पाहिजे, या अर्थाची आहे ती. ते शब्द मी इथं म्हणजे तिथं सर्रास वापरले जातात, मी इकडे ऑनएअर बोलणं योग्य नाहीये ती म्हण त्या शब्दातली. पण हे आहे असं, शिंदेच्या शिवसेनेसाठी, ठाकरेंच्या शिवसेनेसाठी भावना त्या प्रकारच्या, त्यातून त्यांच्यासाठी अटीतटीच आहे. मनसे, शिवसेनेपेक्षाही मनसेसाठी जास्त अस्तित्वाची लढाई आहे, कारण त्यांचं पुढच्या पिढीचं भवितव्य तोच प्रकार ठाकरेंच्या बाबतीत सुद्धा आहे. इथं इतर पक्षांचं मी जास्त बोलत नाही. काँग्रेस एक राहिला महत्वाचा पक्ष. काँग्रेस एकेकाळी 112 जागा मिळवू शकलेली 1992 ला. त्या काँग्रेसची जी घसरण आहे, ती घसरण किमान थांबेल का, हा प्रश्न आता स्वबळामुळे पुढे आलेला आहे. कारण मनसे, दोन ठाकरे आणि एक काँग्रेस एकत्र आले असते तर कदाचित विजयी समीकरण 50%वरची मतं मिळवत झालं असतं. मात्र अचानक काँग्रेसनं जे स्वबळाचा नारा दिलेला आहे तो त्यांना किती फायद्याचा ठरतो, किमान त्यांचं बळ टिकवतो की बिहार, त्यांचं इथं स्वबळावर बिहार होतं, हे पाहणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. एक मात्र नक्की सांगेन, कोणत्या राजकीय पक्षांचं नेत्यांचं आहे म्हणून नाही, हे वास्तवच आहे की मुंबई महापालिकेची ही निवडणूक मराठी माणसांसाठी सुद्धा खूप महत्वाची निवडणूक ठरणार आहे. या निवडणुकीत मराठी माणसांचा, मराठी मतदारांचा या मुंबईच्या राजकारणावर किती प्रभाव आहे, ते किती कमांडिंग पोझिशन मध्ये आहे, ते किती निकाल ठरवण्याच्या क्षमता ठेवून आहेत, हे सुद्धा ठरणार आहे. त्यामुळे ही निवडणूक राजकारण्यांसाठी जशी आहे तशीच सामाजिक आणि भाषिक दृष्टीनं सुद्धा खूप महत्वाचे ठरणार आहे. शीतल.
सर खरं तर तुम्ही खूप वेगवेगळ्या अँगलने म्हणजे प्रत्येक पक्षाच्या संख्याबळ बघून किंवा एकूण प्रत्येक महापालिकेच्या दृष्टीनं पाहून किंवा आर्थिक बजेट जे असतं आपलं मुंबई महापालिकेत त्या सगळ्या दृष्टीनं आणि एकूण भाषा हा जो मुद्दा पुढे केला गेला आहे किंवा मराठी मतदार या सगळ्याच्या दृष्टीनं तुम्ही खूप सविस्तर माहिती आम्हाला दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू.